हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। आणि आज आहे शिवरात्र आणि आज तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा। तो गाईज आता मी चाललोय ती बेलाची पानं काढायला। हे बघा, हे इकडं झाड आहे बेलाचं। हे बघा, हे आम्ही गेल्या वर्षी लावलेलं, आता जरा मोठं झालेलं आहे। हे बघा, पाहू शकता तुम्ही इकडं। तो गाईज बघा, आता बेलाची पानं काढून झालेली आहे आणि आता करणार आहे पूजा। तो गाईज बघा, आता पूजा पण करून झालेली आहे। तो गाईज आता मी चाललोय ते महादेवाच्या मंदिरामध्ये, सो लेट्स गो। तो गाईज मी फायनली पोचलो आहे। हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडं थोडं तर काम चालू आहे, सो आता जाऊया आतमध्ये। तो गाईज आज महाशिवरात्रीनिमित्त आहे बघा, शंभू महादेवाला अभिषेक चालू आहे, तुम्ही इकडे पाहू शकता। तो गाईज आता शंभू महादेवाचा अभिषेक झालेला आहे आणि आता मी थोडा वेळ इकडं बसलो आहे आणि हा इकडं समोर दिसतोय तो मंडप आहे देवळाचा। तो गाईज आता वाजलेला आहे करेक्ट 5:20 आणि मी आणि आई चाललोय ते गणनाथ देवस्थान खांडेपालला, तिथं शिवरात्र असते तिकडं। सो आता मी चाललोय, सो लेट्स गो। तो गाईज हे बघा, आता आम्ही जात आहे आणि हा रस्ता आहे तो तिसकटू कोंडा जाणारा हा रस्ता आहे आणि मंदिर आहे ते त्याच्या अलीकडेच आहे जरा। बघा, आम्ही फायनली पोचलेलो आहे इकडं गणनाथ देवस्थान आणि हे बघा, इकडं 4 व्हीलर पार्किंग आहे, तुम्हाला पाहिजे तितकी जागा आहे इकडं कार पार्किंग करण्यासाठी। आणि बघा, आम्ही इकडं गाडी ठेवलेली आहे। हे बघा, हे सगळे इकडं माड आहे बघा, तुम्ही बघू शकता इकडं, आणि खूप जागा आहे इकडं पार्किंग करण्यासाठी आणि हा सरळ रस्ता आहे। तो गाईज तुम्ही इकडं पाहू शकता, इकडं लाईनी लागलेल्या आहे बघ दर्शनासाठी आणि हे मंदिर आहे गणनाथ देवस्थान। हे बघा, इकडून पासून इकडपर्यंत लाईनी लागलेल्या आहे। श्री गणनाथ देवस्थान। हे बघा, आता मी आतमध्ये जातोय। हे बघा, तुम्ही पाहू शकता इकडं किती गर्दी आहे ती देवळामध्ये। आणि इकडं आता हे बघा पालखी आहे, आज बहुतेक पालखी आहे तिथे संध्याकाळच्या वेळेला। तर ही बघा, ही आहे शंभू महादेवाची मूर्ती। ओम नमः शिवाय। आता आम्ही दर्शन करून आता निघालो ते दुसऱ्या मंदिराकडे, इकडून जवळच आहे ते। सो हे बघा, आता आम्ही चाललोय गाडीकडे। आता बघा, आम्ही पोचलेलो आहे श्री भवानी सिद्धपुरुष देवस्थान। हे बघा, हे हालीच बांधलेलं आहे मंदिर। तो गाईज आता दर्शन करून आता मी निघालो आहे ते डायरेक्टली घरी, सो लेट्स गो। गाईज मी फायनली आता घरी पोचलेलो आहे आणि आता जेवण पण करून झालेलं आहे। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।